बदनाम हुआ तो क्या हुआ, नाम तो हुआ, असं तर हा प्रकार म्हणावा लागेल ना. मित्र हो, नमस्कार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सगळीच राजकीय वाटचाल आणि एकूणच त्यांचा हा राजकीय प्रवास कुठंतरी चुकीच्या दिशेनं चाललाय का, वादळात भरकटलाय का, म्हणजे असं एकूण चित्र तरी दिसतं. बहुधा एकनाथ शिंदे हे फक्त वर्तमानाचा विचार करत असावेत, म्हणजे फक्त पायापुरतं पाहत असावेत. राजकीय भवितव्याचा विचार कदाचित ते कधी करीत नसावेत. बघा, म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडताना सुद्धा त्यांनी असाच तात्पुरता विचार केलेला दिसतोय. ठाकरे यांच्यासोबत असताना जो सन्मान एकनाथ शिंदे यांना होता, तो मान सन्मान आता भाजपासोबत त्यांना मिळतोय का? नक्कीच नाही. वारंवार अपमान आणि मग नाराजी, आणि मग नाराज होऊन शेतात जाऊन बसायचं, तरीही कुणी दखल घेत नाही. मग अलीकडे तर दिल्लीला जाऊन रडगाणं गाणं सुरू झालं, तिथंही काही पदरात पडताना दिसत नाही. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचे आमदार, मंत्री, नेते एकामागून एक अडचणीत येताना दिसत आहेत. त्यांची एक प्रकरणं वादाची ठरत आहेत. अहो, एवढंच काय, त्यांच्या 3 ते 4 मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची चर्चा देखील आता सुरू आहे ना. त्यांच्या मंत्र्यांची काही वादग्रस्त प्रकरणं भाजपाला अजिबात मान्य नाहीत. शिंदे गटामुळे आपली बदनामी होते असं भाजपाला वाटतं. ते संजय शिरसाट यांचं प्रकरण असो, किंवा मग ते संजय राठोड यांचं, किंवा हे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावावर असलेला बार असो, जिथं बाला अश्लील वर्तन करीत असल्याचा आरोपही झाला. पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये 22 बाला आणि ग्राहक सुद्धा तिथं पकडले गेले. एकूण तिथलं चित्र सगळं पोलिसांनी जे म्हटलेलं आहे अत्यंत धक्कादायक आहे. हे असे शिंदे गटाचे गृहराज्यमंत्री. शिंदे गटाचे काही मंत्री वादग्रस्त ठरल्यानंतर त्यांना आपण आपल्या पद्धतीने समज दिली आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र अशा सगळ्या गोष्टींना एकनाथ शिंदे यांचाच पाठिंबा आहे हे उघड झालं. कारण स्वतः एकनाथ शिंदे हेच जाहीरपणे सांगू लागले आहेत, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. अहो, एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना एकनाथ शिंदे काय म्हणाले बघा, योगेश काम करणारा कार्यकर्ता आहे. योगेश मध्ये हे योगेश कदम. योगेश काम करणारा कार्यकर्ता आहे. टीका करून कामं बंद करता येत नाहीत. राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं आहे. दरोडेखोर दुसऱ्याला चोर म्हणणार तर हे कसं होणार? योगेश कदम, चिंता करायचं काम नाही. अख्खी शिवसेना आणि शिंदे तुमच्या पाठीशी आहेत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं हो. नाही म्हणजे खरोखरच हे धक्कादायक आहे हो. वादग्रस्त मंत्र्यांना जर असंच पाठबळ मिळत राहिलं तर हे बेताल होणार नाहीत का? गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वडील आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम ते काय म्हणाले, आम्ही डान्स बार चालवणारी माणसं नाही आहोत, आम्ही लोकांचे संसार उभे करणारी माणसं आहोत. हास्यास्पद नाही का हो? अहो, याच रामदास कदम यांच्या पत्नीच्या आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावे या बारचा परवाना आहे. आता भले ते म्हणू देत आम्ही चालवायला दिलं वगैरे, नाही तसंही करता येत, नियम तरी सांगा. आणि म्हणे आम्ही बार चालवणारी माणसं हवेत. रामदास कदम यांचं सोडा हो, पण एकनाथ शिंदे सुद्धा आपल्या वादग्रस्त मंत्र्यांची जाहीरपणे बाजू घेत आहेत, त्यांना अभय देत आहेत. हे मात्र अत्यंत धक्कादायक आणि तितकंच आश्चर्यकारक. बदनाम हुआ तो क्या हुआ, नाम तो हुआ, असं तर हा प्रकार म्हणावा लागेल ना. एकनाथ शिंदे यांच्या काही आमदारांच्या, मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या वागण्यामुळे शिंदे गट बदनाम तर झालेला आहे. आधीच गद्दारीचा शिक्का, त्यातही वादग्रस्त प्रकरण, शिंदे गटाचं भवितव्य अंधारलेलं. आणि अशाही परिस्थितीत वादग्रस्त मंत्र्यांना असं जाहीरपणे अभय देणं म्हणजे समोर खड्डा दिसत असताना सुद्धा त्यात उडी घेण्यासारखं नव्हे का मित्रांनो? तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.